सर्व मित्रांना नमस्कार। एक जी घटना मागच्या 16 नोव्हेंबरला घडली होती, ज्यामध्ये की त्या मुलीचा बळी गेला। आणि या अगोदरही आपण चर्चा केली होती की मित्रांनो, कधीच कुणासोबत भांडण करत बसू नका आणि काही बोललं जरीही तर त्याला वेडं समजून सोडून द्या आणि आपलं जीवन जगा। एका मुलीच्या वडिलासोबत एका मुलाचं भांडण झालं आणि त्या वडिलाने म्हणजे त्या मोठ्या व्यक्तीने ह्या लहान्या मुलाला 20-25 वर्षाचा घोडा असेल तो, त्या मुलाला त्यांनी काही बोलले असतील मग, आणि त्या अपमानाचा बदला म्हणून त्या वडिलाच्या म्हणजेच ज्याच्यासोबत भांडण झालं, जो मोठा व्यक्ती होता वयाने, त्याच्या लहान्या मुलीवर 8-10 वर्षाची मुलगी असेल, एक जवळपास दुसरी किंवा पहिली दुसरीला असेल, त्या मुलीवर त्यानं एक अपमानाचा बदला म्हणून तिच्यावर अन्याय केला, तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला दगडाने ठेचून मारून टाकलं। ही बाब कितपत चांगली आहे, वाईट आहे ना? मी माझ्या सर्व मित्रमंडळींना, अशा मित्रांना, अशा पालकांना सांगू इच्छितो की कृपया तुम्ही जर कुठे मजुरीनं कामाला जात असाल किंवा तुम्ही कुठे शेतात कामाला जात असाल किंवा शेतात स्वतःच्या जात असाल, तर घरामध्ये जर लहान मुलं असतील, मग मुलगा असो किंवा मुलगी असो, ह्यांना सोडून जाऊ नका। काम करणाऱ्यांना जाऊ द्या, एखादा व्यक्ती घरी ठेवा किंवा एखादा देखभाल करण्यासाठी घरी असणं गरजेचंच आहे। सध्या मुलगाच काय, मुलगीच काय तर मुलगासुद्धा सुरक्षित नाही, कारण मुलींना तर आपण एकटं ठेवू शकणार नाहीत। आणि आता ही गोष्ट आपल्या सगळ्यांना कळलेली आहे हे घडलेल्या घटनेवरून। आणि मुलाला जरी तुम्ही ठेवणार तर तो तुमच्या माघारी कुठेतरी फिरत राहणार, टुकार होणार आणि वाया जाणार। त्यापेक्षा बेटर राहील की त्यालाही तुमच्या एक नजरेमध्ये असू द्या। म्हणजे आपण कमावतो, पण कमावल्याच्या नंतरही त्या संपत्तीला सांभाळणारा व्यक्ती तर व्यवस्थित पाहिजे की नाही? आणि तो व्यक्तीच चांगला नसेल किंवा आपले जे मुलं आहेत तेच घडले नाही व्यवस्थित, तर पैसा कमवून अर्थ तरी काय आहे ना? तो सगळं कमाई वाया जाईल। त्यापेक्षा चांगलं राहील की कोरकुटका खाण्यापुरताच कमवा, पण मुलाबाळांना घडवा। धन्यवाद। मला एवढंच सांगायचं होतं कळकळीने की ज्यांना मग घर सोडून जावं लागतं कामाला, मग लेकरं घरी ठेवू नका किंवा ठेवायचे असेल तर एखादा सांभाळायला ठेवा, एखादा व्यक्ती सांभाळायला पाहिजे। हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। मला हे फार वाटलं की तुम्हाला हे सांगावं। ॲक्च्युली ही घटना, ही गोष्ट कुठेतरी आपण वाचलेली आहे पेपरमध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ऐकण्यातही आली असेल, पण आपल्या मित्रमंडळींना असं जर आपण चर्चा करून सांगितलं तर लगेच त्यांच्या लक्षातही येईल असं मला वाटलं। म्हणून मी आवर्जून तुमच्या सगळ्यांसाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवला। आणि कृपया सर्वांनी ह्या गोष्टीचं पालन करा की तुम्ही काय कमावता यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुमचं कमावणं म्हणजे तुमचे मुलं बाळं, त्यांचं शिक्षण आणि त्यांच्यावरचे संस्कार, हे सगळ्यात छान कमावणं आहे। बाकी तुमच्या पैशाला कोणी विचारत नाही। आणि तुम्हाला वाटत असेल की भविष्यात पैशाला लोक विचारतात, तुमच्या खाण्यापिण्यापुरतेच पैसे कमवा, हरकत नाही। फार ढीग जमा करावा असंही काही नाही, कारण ह्या गुळाचा जरी ढीग लागला घरामध्ये तर त्याला मुंगळे लागतातच। आणि असा पैशाचा ढीग लागला तर आजूबाजूला आपल्याला लुटणारे खूप सारे असतात। त्यापेक्षा बेटर राहील की एवढा ढीग जमा करूच नका, आणि तेवढा जो ढीग जमा करण्याचा जो वेळ आहे तो तुमच्या मुलांना द्या आणि मुलांचं जो आहे त्याचं भविष्य सुधारा। ठीक आहे, धन्यवाद। तुमच्याशी बोलून मला फार आनंद झाला। आणि तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये तुम्ही मला कळू द्या। थँक्यू, गुड बाय।